भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत आणि आपल्या सोबत अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे आहेत। वानखेडे साहेब, काय सांगाल तुमच्या मतदारसंघातले आणि विदर्भातले पुन्हा एकदा न्यायाधीश हे सरन्यायाधीश होत आहेत, सर्वोच्च पदाची शपथ घेत आहेत, काय भावना आहे? संपूर्ण विदर्भालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला याचा अतिशय आनंद आहे। त्यातल्या त्यात आदरणीय भूषण साहेब हे अमरावतीचे सुपुत्र असल्यामुळे तो वेगळा आनंद मला आहे, कारण की त्यांच्या सान्निध्यातच मी वाढलो आणि त्यांचे वडील दिवंगत आदरणीय दादासाहेब गवई यांच्या कुशीत मी वाळून राजकारणात आतापर्यंत जे काही मिळालं, म्हणजे आमदार असेल, खासदार असेल, तर निश्चितच त्यांचा अतिशय सिंहाचा वाटा, मोठा वाटा नव्हे तर त्यांनी घडवल्यामुळेच मी आज खासदारकीपर्यंत पोहोचलो। त्यामुळे कुटुंबात सारखा आनंद आहे। भूषण गवई साहेबांच्या काही तुमच्या आठवणी असतील जुन्या, जेव्हा ते तरुण होते त्यावेळेसच्या, किंवा तुम्ही एकत्र कधी काम केलेलं असेल, त्याबद्दल काय सांगाल? नाही, सुरुवातीलाच वकिलीनंतर त्यांनी दादासाहेबांसोबत राजकारणात काम केलं। रिपब्लिकन पार्टीची धुरा जवळपास त्यांच्या खांद्यावर होती आणि रिपब्लिकन पक्ष त्यावेळेस वाढवण्यात त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता। दिवंगत देजा वाकमांजर साहेब ते सोबत म्हणून राहिले आणि दादासाहेबांची जी निवडणूक होती पहिली लोकसभेची, त्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी फार मोठी मोलाची कामगिरी बजावली। तुमच्या त्यांच्या काही वैयक्तिक आठवणी? वैयक्तिक भरपूर आहे, कारण त्या कुटुंबातच होतो, त्या कुटुंबातच वाढलो आणि त्या कुटुंबातच मोठा झालो। त्यामुळे अनेक गोष्टी आहेत की त्या अनेक आठवणी आहेत। धन्यवाद। आपल्या सोबत होते खासदार बळवंत वानखेडे, ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शपथविधीच्या औचित्याने। व्हिडिओ जर्नलिस्ट श्वेत पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।